लक्षवेधी क्रमांक 15 श्री नानाभाऊ पटोले. अध्यक्ष महाराज, लक्षवेधी क्रमांक 15 केल्याप्रमाणे हा कुठं वितरित कुठं झाली? अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हा ते म्हणले वितरित केल्याप्रमाणे, पण वितरितच झाली नाही. वितरित झाले नाही. वितरित झाल्या का? बरं, आपण प्रश्न घ्या नानाभाऊ. नाही, वितरितच नाही झालं. काय काय सरकारचं मत, काय म्हणणं, काय ते कळायला तर पाहिजे आम्हाला. काय म्हणणं आहे तुम्ही सांगा आम्हाला, तुम्ही सांगा. पिजन बॉक्स मध्ये आहे उत्तर. हा गठ्ठाच आम्ही या गठ्ठाला. तुम्ही सांगा ना काय केलं. नाही आहे, हा सांगा तुम्ही, तुम्ही सांगा. नाही, अध्यक्ष महोदय, सन्माननीय नानाभाऊ पटोले यांनी गोंदिया जिल्ह्यामधील 2023-24च्या उत्पन्न झालेल्या सीएमआर तांदूळामध्ये बेसिकली आपण जे FRK तांदूळ जे आपण जे त्याच्यामध्ये मिश्रित करतो त्या संदर्भात त्यांनी एक लक्षवेधी इथे मांडलेले आहे. आणि तिथले असलेले अतिरिक्त कारभार असलेले DSO सतीश अगडे ह्यांच्या बाबतीत त्यांनी काही इथे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदयांना मग आता ही लक्षवेधी चालवायची की नाही काय? त्यांना देऊन राहिलं उत्तर. हा देऊन घ्या, राहिलं. द्या उत्तर द्या. सन्माननीय सदस्य महोदयांना मी सांगू इच्छितो की 2023-24 मध्ये जी आपली FRKची जी रिक्वायरमेंट होती ती जवळपास 2435 टनची रिक्वायरमेंट होती. आणि त्यामध्ये त्यापैकी 1144 मेट्रिक टन हा पुरवठा विभागाकडून आपण जी प्रोक्युअर केलेला आहे. 1028 मेट्रिक टन हा 2022-23 मध्ये पडण हंगामामध्ये उरलेला जो FRK होता त्याचा आपण इथे उपयोग करून घेतला आहे. आणि 2023-24ची रिक्वायरमेंट आपण त्याच्यामध्ये पूर्ण केलेली आहे. आणि ठराविकपणे आपली जो प्रश्न आहे तो DSO असलेले सतीश अगडे या बाबतीतली आपली तक्रार आहे की 10 वर्षापासून एकाच जिल्ह्यामध्ये ते कार्यरत असणे आणि त्यांच्याकडे खरं तर जिल्हा धान्य खरेदी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे त्या पदावरती असताना त्यांच्याकडे DSOचा अतिरिक्त चार्ज हा दिला गेलेला होता. तो 2024 ऑक्टोबरला आपण दिला गेलेला आहे. आणि त्यानंतर आपले अजून एक प्रश्न होता की 2021-22ला काही तांदळाच्या बाबतीमध्ये केंद्रीय पथकाने तिथे कारवाई केली. केंद्रीय पथकाने कारवाई केली असताना त्याच्यामध्ये काही अनियमितता आढळली होती आणि तो तांदूळ जो आहे तो अयोग्य आहे आणि त्या अनुषंगाने तो तांदूळच्या वापराकरता योग्य नाही असा अहवाल आहे. त्याचा विल्हेवाटच लावावी लागणार आहे अशा पद्धतीचा अहवाल प्राप्त आहे. अध्यक्ष महाराज, नानाभाऊ, अध्यक्ष महाराज, हा प्रश्न इतका सोपा नाही. अध्यक्ष महाराज, हे आता सांगतात की कलेक्टरच्या पथकाने हे खायला योग्य आहे की नाही योग्य आहे हे तपासलं आहे. कलेक्टर याचा हे नाही आहे. अध्यक्ष महाराज, केंद्रीय पथकाने मानवी वापरासाठी अयोग्य असल्याचे नोंदवले होते. बघ, आता मनुष्याला जे आपण आता तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तांदूळ वगैरे देतो ते अयोग्य आहे केंद्रीय पथकाने सांगितल्यानंतर, आणि त्याचा कर्णधार हाच होता. त्यावेळेस देवरीमध्ये होते ते गुणवत्ता निरीक्षक म्हणून, आणि एक भ्रष्ट अधिकारी तुम्ही तिथं ठेवून शासनाचं गोडाम भाडे असतील, शासनाचे गोडाम असतील त्याला देणार नाही, खाजगीला देणार, कोट्यावधी रुपये तुमचं. मी अध्यक्ष महाराज काल पण मी म्हणालो होतो की ही जी तांदूळ खरेदी जी आहे आपली मिलिंगचं काम आणि शेतकऱ्यांसाठी आपण योजना सुरू केली होती, ही शेतकऱ्यांसाठी नाही व्यापाऱ्यांसाठी. अधिकारी आणि व्यापारी, आणि हे अधिकारी जिल्ह्यापुरतंच नाही अध्यक्ष महाराज, हे रॅकेट आहे मंत्रालयापर्यंत. दादानी तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की एखादा अधिकारी 3 वर्ष मग तो कुठल्याही पदावरून ते तिथल्या तिथं प्रमोशन असेल आम्ही ठेवणार नाही. दादा, आता तुम्हीच मुख्यमंत्री आहात आणि मग एक ठेवता कशाला? आणि याचं लिंक तुमच्या मंत्रालयापर्यंत आहे. तुम्हाला जे काय आत्ता उत्तर आलं ते मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी दिलं. ते सारंग मॅडम आहे तिथं, ती पण त्या बेंचवर कितीतरी वर्षापासून आहे. मला तर वाटतं की यांची आर्थिक गुन्हे अन्वेषणकडून यांची चौकशी झाली पाहिजे. यांच्याजवळ मोठा पैसा तुम्हाला भेटेल. जनतेचा पैसा लुटतात आहे.
आपल्याला उत्तर द्यायचं आहे. प्रश्न केला ना. आपण उत्तर देतो जनतेला आणि म्हणून मला याला आता तातडीने बदली तर कराच, पण यांच्यावर आर्थिक गुन्हे अन्वेषणाच्या माध्यमातून मंत्रालयातले सारंग मॅडमचा मी उल्लेख मुद्दाम करतो, त्यांच्या सकट यांच्या सगळ्यांचं आपण चौकशी करणार का आणि याची बदली तातडीने इथून करणार का, हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, संबंधित जे अधिकारी आहेत ते नक्कीच त्या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. त्यांच्याकडे 2024ला फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा धान्य खरेदी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली, म्हणजे त्या पदावरती ते कार्यरत झाले आणि ऑक्टोबर 2024ला त्यांना DSOचा अतिरिक्त चार्ज आपण दिलेला आहे. त्या अगोदर ते विविध पदावरती नक्कीच गोंदिया जिल्ह्यामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये आपण जी तक्रार केलेली आहे, थोडक्यात उत्तर त्यांनी दिलं नानाभाऊ, प्रश्नाला. आपल्याला आपल्या मताशी मी 100% सहमत आहे. ज्या अधिकाऱ्यांवरती आरोप लागत असतील, अर्थातच असे अधिकारी 10-10 वर्ष एका जिल्ह्यामध्ये असणं हे अजिबात योग्य नाही, हे मला देखील पटत नाही. त्यामुळे आपण मागणी केल्याप्रमाणे नक्कीच या अधिकाऱ्यांची योग्य त्या ठिकाणी बदली केली जाईल. चला.